बघा नेक्स्ट लेक्चर नंबर 26. आता आपण लेक्चर नंबर 26 घेऊया. लेक्चर नंबर 25 आपला ऑलरेडी झालेला आहे. लेक्चर नंबर 25 पासून आपण थोडीशी एक सुरुवात केली होती की साइन इन्व्हर्स कन्वर्जन साइन थिटामध्ये करायचं, साइन थिटाचं परत कॉस थिटामध्ये करायचं. तर अशा पद्धतीने आपण घेतलं होतं. आता त्याचाच थोडासा पुढचा भाग घेऊया आपण. बघा सॉल्व एक्झाम्पल नंबर 7. सॉल्व एक्झाम्पल नंबर 7 काय म्हटलंय? prove that cos inverse of 4 by 5 plus cos inverse of 12 by 13 cos inverse of 4 by 5 plus cos inverse of 12 by 13 equal to cos inverse of 33 upon 65 equal to cos inverse of 33 upon 65 equal to cos inverse of 33 upon 65. आता या ठिकाणी हिंट आहे बघा. या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत, आजचं लेक्चर जे आहे लेक्चर नंबर 26 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लेक्चर नंबर 26 हे अतिशय महत्त्वाचं आहे. सो लेक्चर नंबर 26 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा. 3 किंवा 4 मार्क्सला यामधलं हमखास एक्झाम्पल विचारलं जातं. आता यासाठी हिंट काय आहे? इथं कॉस इन्व्हर्स आहे. इथं काय आहे? कॉस इन्व्हर्स. मग इथे कॉस इन्व्हर्स असल्यामुळे या ठिकाणी कॉस इन्व्हर्स असल्यामुळे कॉसचा फॉर्म्युला वापरायचा. कोणाचा? कॉसचा. या ठिकाणी कॉस इन्व्हर्स असल्यामुळे कॉसचा फॉर्म्युला वापरायचा. कॉस ए आणि इथं बी. मग कॉस ए प्लस बी का ए मायनस बी? इथे प्लस असल्यामुळे इथे कोणाचा फॉर्म्युला वापरायचा? प्लसचा. तर कॉस इन्व्हर्स असल्यामुळे कॉसचा फॉर्म्युला वापरायचा आणि प्लस असल्यामुळे प्लसचा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा. मग कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे? 2 वेळा कॉस 2 वेळा साइन. म्हणजे काय येणार? कॉस ए कॉस बी आणि इथं प्लसच्या ऐवजी काय आलं? मायनस साइन ए साइन बी. बरोबर. मग 2 वेळा कॉस 2 वेळा साइन 2 वेळा कॉस 2 वेळा साइन. इथं कॉस इन्व्हर्स असल्यामुळे कॉसचा फॉर्म्युला, या ठिकाणी प्लस असल्यामुळे प्लसचा फॉर्म्युला. इथे कॉस इन्व्हर्स असल्यामुळे कॉसचा फॉर्म्युला, इथं प्लस असल्यामुळे प्लसचा फॉर्म्युला. मग कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा. इथं साइन इन्व्हर्स असता तर साइनचा फॉर्म्युला, इथं मायनस असता तर साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला. इथं कॉस इन्व्हर्स असता आणि इथं मायनस असता तर कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला. इथं साइन इन्व्हर्स असता आणि इथं मायनस असता तर साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला. इथं साइन इन्व्हर्स असता इथं प्लस असता तर साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला. बरोबर. आणि कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण लक्षात ठेवले 2 वेळा कॉस 2 वेळा साइन आणि कॉस म्हणजे अपोजिट साइन. मग कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये 2 वेळा कॉस 2 वेळा साइन आणि इथं प्लसच्या ऐवजी काय आलं? मायनस. प्लसच्या ऐवजी काय आलं? मायनस. ओके ठीक आहे. आता आपल्याला रिक्वायरमेंट कशाची आहे? आपल्याला रिक्वायरमेंट ए आणि बीची आहे. आपल्याला रिक्वायरमेंट आहे ए आणि बीची. आपल्याला ए आणि बीची रिक्वायरमेंट आहे. ओके बघा लेटस टेक काय करायचं आहे? आय वॉन्ट कॉस ए कॉस बी. मी याला जर ए म्हटलं तर हा माझा कॉस ए होईल आणि मग यावरनं मी कॉस बी काढणार. हा माझा कॉस बी असणार. सॉरी हा माझा कॉस ए असणार. मी याला कॉस ए म्हणणार. याच्यावरनं मी साइन ए काढणार. हा माझा कॉस बी असणार. याच्यावरनं मी साइन बी काढणार बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटीज. कसं ते पाहून घ्या. फर्स्ट एक्झाम्पल आहे. ही हिंट मी लिहिली होती. ही हिंट तुम्हाला समजली असेल. ही हिंट जी आहे ती हिंट तुम्हाला समजली असेल. बरोबर. पलीकडे कॉस इन्व्हर्स आहे म्हणजे कॉसचा फॉर्म्युला, मध्ये प्लस आहे म्हणून कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला. ओके सगळ्यांना कळलं? ठीक आहे. लेटस टेक कॉस इन्व्हर्स ऑफ 4 by 5 इक्वल टू, मी समजा अल्फा म्हणतो. काय म्हणतो? अल्फा. सो 4 by 5 इक्वल टू कॉस अल्फा. Therefore cos alpha equal to 4 by 5. मग cos अल्फाची व्हॅल्यू किती आली? 4 by 5. सो cos alpha equal to 4 by 5. मग cos alpha आला 4 by 5. ओके. आता याच्यावरनं मी sin अल्फा काढणार. मग sin अल्फा काय येणार बघा? sin अल्फा इक्वल टू रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा.
साइन अल्फा इक्वल टू रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा. देअरफॉर साइन अल्फा इक्वल टू रूट 1 मायनस कॉस अल्फा म्हणजे 4/5. मग 4/5चा काय आला स्क्वेअर. 4/5चा काय आला स्क्वेअर. मी मगाशी तुम्हाला ए आणि बी मध्ये सांगितलं तेच आपण कशामध्ये घेतलं अल्फा आणि बीटामध्ये घेतलं. कशामध्ये घेतलं अल्फा आणि बीटामध्ये घेतलं. मग या ठिकाणी होता कॉस अल्फा. इथे काय होता कॉस अल्फा. त्याच्यावरनं मी काय काढला साइन अल्फा बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी. इथं आलं असतं साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1. साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1. देअरफॉर साइन स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा. देअरफॉर साइन अल्फा इक्वल टू रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा. देअरफॉर वी गेट दॅट साइन अल्फा इक्वल टू रूट 1 मायनस या 4चा स्क्वेअर किती आला 16. या 5चा आला 25. सो 16/25. देअरफॉर साइन अल्फा इक्वल टू therefore sin alpha equal to 25 minus 16. 25 minus 16 upon 25. So 9/25. So sin alpha equal to 3/5. So sin alpha equal to 3/5. आता हा पॉझिटिव्हच घ्यायचा. का बरं. बिकॉज दिस कॉस इनवर्स 4/5 निगेटिव्ह आहे का नाही. याचा अर्थ हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये राहतो. इथे आपल्याला लिहावं लागेल. इथे काय लिहावं लागेल 0 लेस दॅन अल्फा लेस दॅन π/2. 0 less than alpha less than π/2. 0 less than alpha less than π/2. 0 less than alpha less than π/2. म्हणून या ठिकाणी आपण हा पण काय घेतला पॉझिटिव्ह. कारण रूट काढल्यानंतर प्लस मायनस आलं असतं पण त्यामधला आपण पॉझिटिव्ह घेतला बिकॉज अल्फा लाईज बिटवीन 0 अँड π/2. म्हणजे इथं आलं 0 लेस दॅन अल्फा लेस दॅन π/2. ओके ठीक आहे. तर आपल्याला भेटला कॉस अल्फा आणि साइन अल्फा. आता मला हे घ्यायचे. सो लेटर्स टेक अगेन लेटर्स टेक. बघा लेटर्स टेक काय येणार. लेटर्स टेक कॉस इनव्हर्स ऑफ 12/13 इक्वल टू बीटा. कॉस इनव्हर्स ऑफ 12/13 इक्वल टू बीटा म्हणजे 12/13 किती आला कॉस बीटा. 12/13 किती आला कॉस बीटा. देअरफॉर कॉस बीटा इक्वल टू 12/13. कॉस बीटा इक्वल टू किती आलं 12/13. आपण कुठपर्यंत आलो होतो बघा. आपण याचं पूर्ण करून घेतलंय. कॉस इनवर्स पासून कॉस अल्फा त्या कॉस अल्फा पासून साइन अल्फा. कॉस इनवर्स पासून कॉस बीटा. कॉस बीटा या कॉस बीटावरून आपण साइन बीटा काढणार बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी. फंडामेंटल आयडेंटिटी वापरून आपण कॉस बीटावरनं साइन बीटा काढणार. बघा पण तरी पण आपल्याला या ठिकाणी परत एकदा लिहावं लागणार दिस 0 लेस दॅन बीटा लेस दॅन π/2. का बरं. हा पॉझिटिव्ह नाही. पॉझिटिव्ह म्हणजे काय आला फर्स्ट क्वाड्रंट. पॉझिटिव्ह म्हणजे काय आला फर्स्ट क्वाड्रंट. सो 0 लेस दॅन बीटा लेस दॅन π/2. आता कॉस जो असतो तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये पण पॉझिटिव्ह असतो पण तो घ्यायचा नाही. का नाही घ्यायचा. कारण की आपण कॉस इनवर्स कॉस बीटावरनं साइन बीटा काढणार आहे. मग साइन बीटा आणि कॉस बीटा दोघंही पॉझिटिव्ह पाहिजेत आपल्याला. बरोबर आहे की नाही. म्हणून आपण तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लिहिला. सो 0 लेस दॅन बीटा लेस दॅन π/2. कॉस बीटा आला याच्यावरनं आपण काढूया साइन बीटा. मग बघा काय येणार साइन स्क्वेअर बीटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर बीटा. देअरफॉर साइन बीटा इक्वल टू रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर बीटा. देअरफॉर साइन बीटा इक्वल टू रूट 1 मायनस कॉस बीटा. कॉस बीटा इज 12/13. मग 12/13चा काय आला स्क्वेअर. देअरफॉर साइन बीटा इक्वल टू रूट 1 मायनस 144 divided by 169. Therefore sin beta equal to root this 169 minus 144 that is 25/169. Therefore sin beta equal to root 25 is 5. So 5/13. So sin beta equal to 5/13. मग sin beta ची व्हॅल्यू आली 5/13. So thus I get cos alpha, sin alpha, cos beta, sin beta. मग मला cos alpha भेटला, sin alpha भेटला, cos beta भेटला, sin beta भेटला. आता ह्या चौघांपासून मी फॉर्म्युला वापरणार आहे. ह्या चौघांपासून मी काय वापरणार आहे फॉर्म्युला. ओके ठीक आहे. आपण मगाशी तुम्हाला मी हिंट सांगितली इथं कॉस इनव्हर्स आहे म्हणजे फॉर्म्युला कोणाचा वापरणार कॉसचा आणि इथं प्लस आहे म्हणजे कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला येणार. कोणाचा येणार कॉस ए प्लस बीचा. मग बघा कॉस अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय येणार 2 वेळा कॉस म्हणजे काय येणार कॉस अल्फा
कॉस बीटा, कॉस अल्फा कॉस बीटा प्लस आहे, मग कॉसमध्ये काय असतं प्लसच्या ऐवजी मायनस साईन अल्फा साईन बीटा, मग कॉस अल्फा प्लस बीटा 2 वेळा कॉस 2 वेळा साईन 2 वेळा कॉस 2 वेळा साईन 2 वेळा कॉस 2 वेळा साईन इट इज इक्वल टू व्हॉट इज कॉस अल्फा, कॉस अल्फा काय येणार 4/5 इंटू कॉस बीटा काय येणार 12/13 मायनस साईन अल्फा काय येणार 3/5 आणि साईन बीटा काय येणार 5/13 बरोबर. सो इट इज इक्वल टू हे किती आले 48, इथे किती आले 65 मायनस इथे आले 15 आणि इथे आले 65, मग 48 मायनस 15 मग 48 मायनस 15 किती आले 33. सो 33/65 बरोबर 33/65. या ठिकाणी सुद्धा आपल्याला मेन्शन करावं लागणार दिस 0 लेस दॅन बीटा लेस दॅन π/2. हे जे मी मेन्शन केलंय दिस वन हे मेन्शन करावं लागणार 100 पैकी 100 मार्क्स मिळण्यासाठी. ओके, मग इथं आला कॉस अल्फा प्लस बीटा इक्वल टू 33/65. ओके, आता बघा कॉस अल्फा प्लस बीटा इक्वल टू 33/65. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 33/65 बरोबर. हा कॉस पलीकडे नेला काय होणार, हा कॉस पलीकडे नेल्यानंतर काय होणार इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स. आणि आपल्याला परत एकदा मेन्शन करावं लागणार 0 लेस दॅन, आता इथं अल्फा प्लस बीटा आलाय विच इज लेस दॅन π/2. 0 to π/2 मीन्स फर्स्ट क्वाड्रंट. 0 to π/2 मीन्स फर्स्ट क्वाड्रंट. नाउ व्हॉट इज अल्फा, अल्फा म्हणजे काय कॉस इन्व्हर्स 4/5, अल्फा म्हणजे कॉस इन्व्हर्स ऑफ 4/5. मग अल्फा आला म्हणजे कॉस इन्व्हर्स ऑफ 4/5 प्लस बीटा आला. व्हॉट इज बीटा आला बघा बीटा किती आला बीटा कॉस इन्व्हर्स ऑफ 12/13 कॉस इन्व्हर्स ऑफ 12/13. सो इट इज इक्वल टू हे उरलेलं कॉस इन्व्हर्स ऑफ 33/65. याला आपण म्हणणार हेन्स प्रूव्ड. काय म्हणणार हेन्स प्रूव्ड. ओके, सगळ्यांना एक्झाम्पल समजलं. परत एकदा रिकॉल करूया. बघा इथं कॉस इन्व्हर्स आहे म्हणजे कॉसचा फॉर्म्युला, इथं प्लस आहे म्हणजे कॉस अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला, इथं कॉस इन्व्हर्स आहे म्हणजे कॉसचा फॉर्म्युला, इथं प्लस आहे म्हणजे अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला. मग आला कॉस अल्फा प्लस बीटा. मग कॉस अल्फा प्लस बीटा म्हणजे काय 2 वेळा कॉस 2 वेळा साईन. तो आपण वापरणार आहे पण तो आपण शेवटच्या स्टेपला वापरणार आहोत. मग यापासून मला कॉस 2 वेळा कॉस 2 वेळा साईन म्हणजे या कॉस पासून मला साईन तयार केला पाहिजे. याला मी अल्फा म्हटलं. कॉस इन्व्हर्स ऑफ 4/5 इक्वल टू अल्फा, देअरफॉर 4/5 इक्वल टू कॉस अल्फा. सो कॉस अल्फा इक्वल टू 4/5. देन साइन अल्फा इक्वल टू √1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा. साइन अल्फा इक्वल टू √1 मायनस 4/5 चा स्क्वेअर. हे सॉल्व करत गेलं तर आपल्याला साइन अल्फा आला 3/5. सो दस वी गेट कॉस अल्फा अँड साइन अल्फा. मग आपल्याला कॉस अल्फा आणि साइन अल्फा भेटला. मग आता आपण जो सेकंड होता त्याला बीटा म्हटला. कॉस इन्व्हर्स ऑफ 12/13 इक्वल टू बीटा, देअरफॉर 12/13 इक्वल टू कॉस बीटा. सो कॉस बीटा इक्वल टू 12/13. कॉस बीटाची व्हॅल्यू आली 12/13. मग या कॉस बीटावरनं साइन बीटा काढला. मग साइन बीटा आला 5/13. सो दस वी गेट कॉस अल्फा साइन अल्फा कॉस बीटा साइन बीटा. आणि मग आता आपल्या हिंटनुसार आपण फॉर्म्युला वापरला कॉस अल्फा प्लस बीटा. कॉस अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला 2 वेळा कॉस 2 वेळा साइन. ओके, एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम घेऊ. सॉल्व घेतला, एक्सरसाइज घेतला अँड देन मिसलेनियस. बघा एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 3 इन दॅट रोमन 3 काय म्हटलंय प्रूव्ह दॅट साइन इन्व्हर्स 3/5 प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ 12/13 इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 56/65 इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 56/65. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी. आता आपली हिंट काय आहे बघा. हिंट इथं साइन इन्व्हर्स आलाय म्हणजे साइनचा फॉर्म्युला, इथं प्लस आलाय, इथे प्लस आलाय म्हणजे साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला. मग साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय, एकदा साइन एकदा कॉस. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे एकदा साइन एकदा कॉस.
साइन ए कॉस बी, साइन ए कॉस बी, साइन ए प्लस बी, इथं प्लस आहे म्हणून प्लसचा फॉर्म्युला, साइन इनवर्स आहे म्हणून साइन, मग एकदा साइन एकदा कॉस, एकदा साइन एकदा कॉस, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी प्लस कॉस ए साइन बी प्लस कॉस ए साइन बी. मग आपण साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरला, एकदा साइन एकदा कॉस, एकदा साइन एकदा कॉस, एकदा कॉस एकदा साइन, साइन म्हणजे सेम साइन, मग प्लसला प्लस आलं. तर ही आपली हिंट झाली, ही आपली काय आली हिंट. चला मग आपण पुढे जाऊया, लक्ष द्या, पुढे जाऊया आपण. पहा आता याला काय म्हणायचं अल्फा. सो लेट अस टेक साइन इनवर्स ऑफ 3/5 इक्वल टू अल्फा, therefore 3/5 इक्वल टू साइन अल्फा, therefore साइन अल्फा इक्वल टू 3/5. ज्यांना लास्ट प्रॉब्लेम समजलेला आहे त्यांनी हा प्रॉब्लेम न पाहता सोडवला तरी चालेल. इथं मी म्हणणार आहे दिस 0 लेस दॅन अल्फा लेस दॅन π/2, दिस 0 लेस दॅन अल्फा लेस दॅन π/2. सो साइन अल्फा इक्वल टू 3/5. मग साइन अल्फा आला 3/5, याच्यावरनं कॉस अल्फा काढायचा. सो कॉस अल्फा इक्वल टू √1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा, देअरफॉर कॉस अल्फा इक्वल टू √1 मायनस 3/5चा स्क्वेअर, देअरफॉर कॉस अल्फा इक्वल टू √1 मायनस या 3/5चा स्क्वेअर 9/25. सो कॉस अल्फा इक्वल टू √25 minus 9 is 16, so 16/25. Therefore cos alpha equal to इथे आलं 4/5. So cos alpha equal to 4/5. We get sin alpha equal to 3/5 and cos alpha equal to 4/5. And again this alpha lies between 0 alpha and π/2. आपण इथं म्हटलं 0 अल्फा लेस दॅन π/2 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट असल्या कारणाने इथं प्लस मायनस येत नाही, कारण स्क्वेअर रूट म्हणजे प्लस मायनस आलं असतं, पण आपण प्लसच घेतलंय बिकॉज अल्फा लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. तर ही झाली आपली पहिली स्टेप. आता याला बीटा म्हणायचं, याला काय म्हणायचं बीटा. ओके, लेट अस टेक बघा कॉस इनवर्स ऑफ 12/13. लेट अस टेक कॉस इनवर्स ऑफ 12/13 इक्वल टू बीटा, देयरफॉर 12/13 इक्वल टू कॉस बीटा, therefore cos beta equal to 12/13, cos beta equal to 12/13. आणि याला मी काय करणार आहे बॉक्स करणार आहे. सो cos beta equal to 12/13 and that beta lies between 0 and π/2. so 0 less than beta less than π/2, 0 less than beta less than π/2. so we get the value of cos beta. मग sin alpha cos beta. आता या cos beta वरनं काय करायचा sin beta. Therefore sin beta equal to √1 minus cos square beta. Therefore sin beta equal to √1 minus cos beta म्हणजे 12/13. मग 12/13चा स्क्वेअर. Therefore sin beta equal to √1 minus 144/169. ओके, मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, छेद समान करूया. Therefore sin beta इक्वल टू रूट काय नाही बघा 169 minus 144 divided by 169. Therefore sin beta equal to √25/169. Therefore sin beta equal to 5/13. मग sin beta पॉझिटिव्ह आला, मग sin beta ची व्हॅल्यू 5/13 आली and that beta lies between 0 and π/2. Alpha lies between 0 and π/2, beta lies between 0 and π/2. So we get sin alpha, cos beta, sin beta. आता आपण त्याचा वापर करूया, पण आपल्याला इथं मेन्शन करावं लागेल अगेन दिस 0 लेस दॅन बीटा लेस दॅन π/2. इथे पण आपल्याला मेन्शन करावं लागेल का आपण पॉझिटिव्ह घेतला आहे, बिकॉज 0 लेस दॅन अल्फा लेस दॅन π/2. हे लिहावंच लागतं. ओके, आता आपलं ठरलं इथं साइन इनवर्स आहे म्हणजे फॉर्म्युला कोणाचा वापरायचा साइन ए प्लस बीचा. इथं प्लस आहे, इथं साइन आहे म्हणजे साइन अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला वापरायचा. मग बघा साइन अल्फा प्लस बीटा
साइन अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय येणार 2 वेळा साइन 2 वेळा एकदा साइन एकदा कॉस. सो साइन अल्फा कॉस बीटा इथं प्लस आहे म्हणून इथं प्लसच येणार कॉस अल्फा साइन बीटा. ओके साइन अल्फा व्हॉट इज साइन अल्फा 3/5 into cos beta what is cos beta 12/13 cos alpha what is cos alpha 4/5 into sin beta what is sin beta 5/13 it is equal to 36 36 upon 65 plus 20 upon 65 so 56 upon 65. Therefore sin alpha plus beta equal to 56 upon 65. Therefore alpha plus beta equal to sin inverse of 56 upon 65. What is alpha? Alpha कौन है? Alpha is sin inverse of 3/5. मग alpha आला sin inverse of 3/5. Sin inverse of 3/5. Beta आला what is beta? Beta है cos inverse of 12/13. So cos inverse of 12/13 equal to sin inverse of 56 upon 65. काय आलं? Hence proved. Hence proved. कळलं सगळ्या गणित? ओके. इथे आपल्याला मेन्शन करावं लागेल this 0 less than alpha plus beta is less than pi/2. So 0 less than alpha plus beta is less than pi/2. अल्फा साठी मांडलं बीटा साठी मांडलं अँड नाउ फॉर अल्फा प्लस बीटा. दोन प्रॉब्लेम तुम्हाला समजले असतील. हे प्रॉब्लेम्स 3 किंवा 4 मार्कला विचारले जातात. नेहमी येणारे प्रॉब्लेम्स आहे. दरवर्षी पेपरला हे प्रॉब्लेम्स विचारले जातात. सो दिस लेक्चर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम फ्रॉम मिसलेनियस इट इज MCQ नंबर 13. MCQ number 13. If sin inverse 4/5 plus cos inverse 12/13, if sin inverse 4/5 plus cos inverse 12/13 equal to sin inverse alpha then alpha equal to आणि खाली ऑप्शन दिलेत 63/65 ऑप्शन बघा. देन व्हॉट इज अल्फा? ऑप्शन ए 63/65, ऑप्शन बी 62/65, ऑप्शन सी 61/65, ऑप्शन डी 60/65. ओके ठीक आहे. पहा तर मग लक्ष द्या बघा. इफ साइन इनवर्स 4/5 प्लस कॉस इनवर्स 12/13 इक्वल टू साइन इनवर्स अल्फा देन व्हॉट इज अल्फा? तर अल्फाची व्हॅल्यू किती? ओके बघा लक्ष द्या. आता या ठिकाणी साइन इनवर्स आला आपली हिंट. इथं साइन इनवर्स म्हणजे साइनचा फॉर्म्युला, इथं प्लस म्हणजे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला. ओके तर चला याच्यापासून आपण सुरुवात करूया. लेट अस टेक sin inverse 4/5 equal to alpha. Therefore 4/5 equal to sin alpha. Therefore sin alpha equal to 4/5. Sin alpha equal to 4/5. परत एकदा आपल्याला ती नोट लिहावी लागेल. The value of alpha lies between 0 and pi/2. So 0 less than alpha less than pi/2. 0 less than alpha less than pi/2. तर हा आला sin alpha. Then cos alpha equal to 1 minus sin square alpha. Therefore cos alpha equal to 1 minus 4/5 चा square. Therefore cos alpha equal to 1 minus 16/25. So cos alpha equal to 25 minus 16. 25 minus 16 is 9. So 9/25. 9/25. एक मिनिट हा cos square alpha है. cos square alpha. Therefore cos alpha equal to 3/5. cos alpha equal to 3/5 आणि तो आपण पॉझिटिव्ह घेतला. सो 0 less than alpha less than pi/2. 0 less than alpha less than pi/2. हा sin alpha आला आणि हा cos alpha आला.
आता याला आपण बीटा म्हणायचं. बघा लेटस टेक cos inverse of 12/13 equal to beta. Therefore 12/13 equal to cos beta. Therefore cos beta equal to 12/13. Cos beta equal to 12/13, and that beta lies between 0 and pi/2. That beta lies between 0 and pi/2. आता तुम्हाला cos बीटा भेटला, याच्यावरून काय करायचं sin बीटा. मग sin स्क्वेअर बीटा इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर बीटा. आता हे MCQ आहे. हे MCQ जर तुम्हाला लवकरात लवकर सोडवायचं असेल, म्हणजे एवढा वेळ घेता सोडवायचं असेल, तर तुम्हाला राईट अँगल ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज माहीत पाहिजे. आता हा 4/5 आहे, हा 5 आहे, बरोबर की नाही. साइन अल्फा हा कोण झाला, अल्फा. या ठिकाणी आपला अल्फा घ्यायचा, इथं अल्फा घेतला, बरोबर. मग आता हायपोटेनियस 5 आहे. साइन अल्फा म्हणजे काय असतं, साइन अल्फा म्हणजे अपोजिट साईड, म्हणजे काय होणार, इथं येणार 4 आणि इथं काय येणार 3. मग ट्रायंगल काय आला बघा, 3, 4, 5चा ट्रायंगल आला, 3, 4, 5चा. मग साइन अल्फा जर 4/5 असेल तर कॉस अल्फा काय येणार 3/5. डायरेक्ट लिहायचं असतं ते. मग तुम्हाला साइन अल्फा कॉस अल्फा डायरेक्ट भेटला ना. या ठिकाणी लक्षात घ्या 3, 4, 5चा राईट अँगल ट्रायंगल असतो. 3, 4, 5, 3, 4, 5 त्यातली 5 ही डायगोनल असते. जर साइन अल्फा 4/5 असेल तर कॉस अल्फा काय येणार 3/5, बरोबर. आणि जर कॉस अल्फा 3/5, जर साइन अल्फा 3/5 असेल तर साइन अल्फा काय येणार 4/5. कारण की अल्फा हा पण घेऊ शकतो ना, हा पण घेऊ शकतो ना, त्यामुळे कसाही घेऊ शकतो, बरोबर आहे. मग साइन अल्फा जर 4/5 असेल तर कॉस अल्फा काय येणार 3/5. आता जर 12/13 आहे, हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे, शोधूया आपण. बघा इट इज इक्वल टू 1 मायनस 12/13चा स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 144/169. 169 मायनस 144 दॅट इज 25. मग 25/169 हा आला साइन स्क्वेअर बीटा. मग साइन बीटा काय येणार बघा, साइन बीटा इक्वल टू 25/16 म्हणजे काय येणार 5/13. जरा व्यवस्थित बघा, 169 मायनस 144 इज 25, सो 5/13. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल कोण आहे 5, 12, 13. कोण आहे 5, 12, 13. 13 मोठी साईड आहे म्हणजे हायपोटेन्यूस असणार. मग हा 12/13 असेल तो काय असणार 5/13. मग डायरेक्ट सांगता येईल तुम्हाला, हा 4/5, हा 3/5, हा 12/13, तो 5/13. डायरेक्ट भेटलं. तुम्ही 30 सेकंदामध्ये इथे पोहोचले आणि मग पुढचं तुम्हाला माहीतच आहे. समजते का. म्हणजे हे ट्रायंगल पार्ट पाहिजेत, राईट अँगलच्या प्रॉपर्टीज, राईट अँगल ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज माहीत पाहिजेत. म्हणजे बघा 3, 4, 5चा ट्रायंगल असतो आणि पुढचा ट्रायंगल कोण असतो, बघा 5, 12, 13 ही हायपोटेन्यूस झाली, बरोबर. मग एकदा 5/13 असेल तर दुसरा 12/13 असेल, हा 3/5 असेल तर पुढचा 4/5 असेल. डायरेक्ट येतो आपण त्या ठिकाणी. चला मग आपल्याला साइन बीटा भेटला, कॉस बीटा साइन बीटा म्हणजे काय आलं बघा 0 लेस दॅन बीटा लेस दॅन pi/2. 0 लेस दॅन बीटा लेस दॅन pi/2. नाव लेट अस टेक इथं काय बघा साइन. मग काय घ्यायचं साइन अल्फा प्लस बीटा. लेट अस टेक साइन अल्फा प्लस बीटा. साइन अल्फा प्लस बीटा म्हणजे एकदा साइन एकदा कॉस. म्हणजे काय आलं साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा. सो इट इज इक्वल टू साइन अल्फा कोण आहे 4/5. कॉस बीटा कोण आहे 12/13 प्लस कॉस अल्फा कोण आहे कॉस अल्फा आला 3/5 इंटू साइन बीटा कोण आहे 5/13. मग काय आलं बघा हे किती आले 48/65 प्लस 15/65. मग 48 प्लस 15 8 5 13 म्हणजे काय आलं 63/65. सो ऑप्शन नंबर ए. सो साइन अल्फा प्लस बीटा इक्वल टू 63/65. Therefore अल्फा प्लस बीटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 63/65. मी बोर्डाला 4 मार्काला एक्झाम्पल येईल त्यासाठी सोडवतोय. तसं आपला आन्सर तर भेटलंय. अल्फा म्हणजे कोण आहे बघा साइन इनवर्स ऑफ 4/5. बीटा म्हणजे कोण आहे बघा बीटा म्हणजे आला कॉस इनवर्स ऑफ 12/13. मग अल्फा आला साइन इनवर्स ऑफ 4/5 प्लस बीटा कोण आला कॉस इनवर्स ऑफ 12/13. इट इज इक्वल टू किती आलं
साइन इनव्हर्स ऑफ 63/65. ओके, हेन्स प्रूव्ड. हे प्रूव्ह झालेलं आहे. ओके, आता मी तुम्हाला 3 एक्झाम्पल शिकवले, 2 तुम्ही होमवर्कला घ्या. होमवर्क हे 2 एक्झाम्पल सोडवायचे आहेत. बघा, फर्स्ट साइन इनव्हर्स ऑफ 4/5 प्लस साइन इनव्हर्स ऑफ 5/13. साइन इनव्हर्स ऑफ 5/13. आता साइन इनव्हर्स ऑफ 4/5 म्हणजे कॉस इनव्हर्स किती येणार 3/5. हा साइन इनव्हर्स ऑफ 5/13 आहे म्हणजे तो काय येणार 12/13. हे तुम्हाला कळलं पाहिजे. इट इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 16/65. 16/65. अँड सेकंड साइन इनव्हर्स ऑफ 5/13 प्लस cos inverse of 3/5 equal to tan inverse of 63/16. Tan inverse of 63/16. Tan inverse of 63/16.